छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। आज ज्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे ते क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आई एकविरेचा आशीर्वाद घेतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला रामाचा परिचय करून दिला आणि आमचं जीवन बदललं ते ऋषितुल्य महर्षी वाल्मिकीजी यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आज कोळी महासंघाच्या वतीनं आयोजित साहित्य वितरण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित सन्माननीय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि या जिल्ह्यामध्ये फिशिंग जेटीचं एक मोठं नेटवर्क ज्यांनी तयार केलं ते रवींद्र चव्हाणजी, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आणि खऱ्या अर्थानं कोळी समाजाच्या प्रश्नाकरता प्रामाणिकपणे संघर्ष करणारे आमदार रमेशदादा पाटीलजी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये विशेष रूपाने उपस्थित माननीय भाई गिरकरजी, रविशेठ पाटीलजी, प्रशांत ठाकूरजी, निरंजन डावखरेजी, आमचे युवा नेते आणि भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलचे अध्यक्ष चेतन पाटीलजी, आमचे महेश मोहितेजी, प्रकाश बोबडेजी, राजन टपकेजी, मनीषाताई चुणेकर, मंदाताई बळी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कोरोनाच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहून नियमाचं पालन करत सोशल डिस्टन्सिंगनं शांतपणे आपापला मास्क लावून बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंनो, खरं म्हणजे मला असं वाटतं की मुंबईतल्या अनेक लोकांनी आमच्या या माता भगिनींकडनं शिकलं पाहिजे की कशा प्रकारे कोरोनाच्या काळात वागलं पाहिजे, कारण अतिशय छान सोशल डिस्टन्सिंगने सगळे लोक या ठिकाणी बसले आहेत, हे अत्यंत महत्वाचं आहे। आज खरं तर रमेशदादा तुमचं मी अभिनंदन करतो की आमच्या 2000 लाभार्थ्यांना, 1-2 नाही, 100 नाही तर 2000 लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या साहित्याचं वाटप करण्याचा कार्यक्रम हा तुम्ही आयोजित केला। आमच्या हस्ते तर प्रातिनिधिक स्वरूपात 5-6 जणांना आपण दिलं, पण मी सगळं आलेलं साहित्य बघितलं, प्रचंड मोठं साहित्य दादा आपण सगळ्यांनी या ठिकाणी जमा केलंय आणि या साहित्याचं वाटप हे आपण या ठिकाणी करतात, म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीनं सर्वात पहिल्यांदा मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः कोळी महासंघाचं अभिनंदन करतो। खरं तर निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर या भागाचा आम्ही दौरा केला। 2020 साल आमच्या कोळी मच्छीमार समाजाकरता एक अत्यंत अडचणीचं साल गेलं। सातत्याने एका तुफानामागून दुसरं तुफान आणि एका वादळानंतर दुसरं वादळ, यामुळे मासेमारी करण्यावर मोठे निर्बंध आले। निसर्ग वादळानंतर ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळी फार मोठा आक्रोश देखील आम्हाला पाहायला मिळाला। आज ज्या प्रकारे बोटींचं नुकसान झालं, जाळ्यांचं नुकसान झालं, आमच्या मच्छीमार बंधूंनी मला त्या ठिकाणी सांगितलं, म्हणाले साहेब आमच्या बोटीवरची ताडपत्री जी आहे त्याचं नुकसान भरपाई जर द्यायची असेल तर त्याचा खर्च आमचा 25,000 रुपये आहे आणि सरकार आम्हाला 1000-1500 रुपये देईल, तर आम्ही कशा प्रकारे या ठिकाणी जगायचं हा त्यांचा सवाल खरा होता। मोठं नुकसान झालं होतं, आमच्या माता भगिनींचं नुकसान झालं होतं। आम्ही सरकारकडे गेलो आणि त्या ठिकाणी वस्तुस्थिती मांडली। आम्ही सरकारला सांगितलं, मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, त्यांना सांगितलं प्रचंड मोठं नुकसान आमच्या मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाचं या ठिकाणी झालंय, त्यांना काही ना काही मदत आपण केली पाहिजे। पण दुर्दैवाने मदतीच्या नावावर केवळ ठेंगा मिळाला आणि कुठल्याही प्रकारची मदत
या निसर्ग चक्रीवादळात मिळाली नाही. आजही मी आल्यानंतर रमेश दादांसोबत अनेक आमचे कोळी प्रतिनिधी मला भेटले. मी प्रत्येकाला विचारलं का हो काही मदत मिळाली का. बोटभर देखील मदत या ठिकाणी मिळाली नाही. तुरळक लोकांना थोडे थोडे काही मदत मिळाली, पण बहुतांश लोकांना कुठलीही मदत मिळाली नाही. आज हे अत्यंत दुर्दैव आहे की जो समाज आपल्या मेहनतीतून या सागराशी दोन दोन हात करत त्या ठिकाणी मासेमारी करून आपल्या मेहनतीच्या भरोशावर जगतो आणि नव्हे तर अनेक लोकांची पोटं देखील भरतो, अनेक लोकांना त्या ठिकाणी अन्न पुरवतो. जसा आमचा शेतकरी अन्नदाता आहे तसा आमचा मच्छीमारी अन्नदाता आहे, पण त्या अन्नदात्याला त्या आमच्या मासेमारी करणाऱ्या आमच्या कोळी बांधवाला कोणतीही मदत त्या ठिकाणी करण्यात आली नाही. आणि म्हणूनच रमेश दादांनी ठरवलं, आमच्या कोळी महासंघाने ठरवलं की ठीक आहे, सरकार देत नसेल तर जेवढी आमची क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे आम्ही मदत करू. आणि म्हणून आज हा 2000 लोकांना मदत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी हातात घेतलाय. मागच्या काळामध्ये आपण सरकारमध्ये असताना 10,000 शीतपेट्या देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या माध्यमातून आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना देखील मोठी मदत करण्याचा प्रयत्न आपण केला. खर तर आमच्या मासेमारी करणारे आमचे जे कोळी समाज आमचा जो आहे यांच्याबद्दल पहिल्यांदा कोणी निर्णय घेतले असतील तर ते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी घेतले. आपल्याला माहिती आहे देशामध्ये पहिल्यांदा मासेमारी करणाऱ्यांकरता वेगळं मत्स्य संपदा मंत्रालय हे केंद्र सरकारमध्ये मोदीजींनी तयार केलं आणि सांगितलं की आतापर्यंत जो दर्जा कृषीला होता शेतीचा तोच दर्जा हा आता मासेमारीला देखील मिळेल. हे करणारे पहिले नेते जर कोणी आहेत तर ते आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. आणि ज्या प्रकारे शेतीला 0% व्याजाचं किंवा कमी व्याजाचं कर्ज मिळतं, ज्या प्रकारे दरवर्षी हंगामी कर्ज मिळतं, तशाच प्रकारची योजना ही कोळी समाजाला मासेमारी करणाऱ्यांकरता देखील माननीय मोदीजींनी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि ती योजना त्या ठिकाणी तयार केली. आज आपण बघा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर देशभरामध्ये तयार होत आहे. आज सागरमालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे. अनेक वर्षानंतर पहिल्यांदा फिशिंग हार्बर म्हणजे मासेमारी बंदर हे या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मागच्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन करून त्याचं काम सुरू केलं. इतके वर्ष एकही नवीन बंदर मासेमारीचं सुरू झालं नव्हतं. माननीय पंतप्रधानांच्या योजनेतनं ते आपण या ठिकाणी सुरू केलं. जवळजवळ मोठ्या प्रमाणात जेटींचं काम सुरू केलं. अनेक जेटी पूर्ण केल्या. आमचे रवींद्र चव्हाण या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अनेक जेटींचं काम त्यांनी पूर्ण केलं. अनेक जेटींचं काम सुरू असताना ते काम अर्धवट राहिलं. नवीन सरकारने ते काम बंद ठेवलेलं आहे. आज जेवढं ते काम त्या काळात झालं त्याच्यामध्ये एका नव्या पैशाची भर पडत नाही आहे. नवीन जेटी तयार करणं सोडा, पण आहे त्या जेटींचं रिपेअर करण्याचं काम देखील या सरकारने थांबवून दिलंय. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि कुठेतरी आमचे मच्छीमार समाजावर अन्याय करणारं अशा प्रकारचं काम आहे. आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात आमचा बोटिंग करता ट्रॉलर करता वेगवेगळ्या प्रकारे जे आमची मासेमारी करतात त्यांच्याकरता अनेक योजना केंद्र सरकारने तयार केल्या आहेत आणि त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करतोय. मी रमेश दादांना आश्वासन देतो, दादा आपण हा कार्यक्रम तर हातात घेतलाच, पण एक कार्यक्रम असा हातामध्ये घ्या की आता केंद्र सरकारने तयार केलेल्या सगळ्या योजनांचं एक प्रशिक्षण शिबिर घ्या आणि आमच्या माता भगिनींना आणि आमच्या तरुण मुलांना त्याचं प्रशिक्षण देऊन आणि त्यांना सांगा की तुमच्याकरता किती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्र सरकारने माननीय मोदीजींनी तयार केल्या आहेत. कारण जोपर्यंत आपण त्यांना ते सांगणार नाही या सरकारमध्ये त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचूच दिल्या जाणार नाही. त्या मधल्यामध्ये अडकतील आणि ज्यांच्याकरता पैसा दिला, ज्यांच्याकरता योजना तयार केल्या ते मात्र तसेच राहतील. त्यांना काही त्या ठिकाणी मिळणार नाही. मी एक अजून आपल्याला आश्वस्त करतो दादा, आपण सांगितलं ओएनजीसीच्या संदर्भात, आपण सांगितलं आरसीएफच्या संदर्भात,
आणि आपण सांगितलं जीएसडब्ल्यूच्या संदर्भात या तिन्ही बैठका मी स्वतः आपल्या सोबत घेईन आणि या तिन्ही ठिकाणी जे आपलं काम या ठिकाणी राहिलेलं आहे ते काम त्यांच्या मागे लागून त्यांनी जी आश्वासनं दिली आहेत ती आश्वासनं त्यांच्याकडनं पूर्ण करून घेण्याकरता मी स्वतः आपल्याला या ठिकाणी मदत करेन हा विश्वास मी आपल्याला देतो। एकच गोष्ट सांगतो, खऱ्या अर्थानं या समुद्राचे खरे मालक तुम्ही आहात, मुंबईचे खरे मालक तुम्ही आहात, मुंबई तुमची आहे, तुमच्यामुळे मुंबई आम्हाला मिळाली आणि या मुंबईमध्ये आम्हाला राहता येतं आणि म्हणूनच आम्ही तो निर्णय केला की एक कोळीवाडे मुंबईतले जे आहेत त्याचं सीमांकन होऊन ते कोळी समाजालाच मिळाले पाहिजे, कोणा बिल्डराच्या घशात ते जाऊ देता कामा नये आणि ते सीमांकन त्या ठिकाणी रमेशदादा आपल्या नेतृत्वात आम्ही करून दाखवलं आणि आज खऱ्या अर्थानं तेही काम जे आपण पूर्ण केलं आणि जे वाचलं होतं वाचलेलं काम बंद आहे, पूर्ण केलं त्यांना फायदा झाला पण इतरांचं काम मात्र झालेलं नाही आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटतं की या कोळी समाजाचं जे कर्ज आहे या मुंबईवर आणि या कोकणावर आणि या महाराष्ट्रावर ते देखील लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो। दादा तुम्ही हरिदास कमिटीच्या संदर्भात सांगितलं, खरं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करण्याकरता आणि त्याचं पालन होऊन आमच्या कोळी समाजाला व्हॅलिडिटी मिळावी म्हणून आपण रिटायर्ड जस्टिस हरिदास कमिटी तयार केली आणि नुसती कमिटी तयार नाही केली दादा, आपल्यासारख्या एका मातब्बर माणसाला आपण त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याचा अहवाल आपण तयार केला। आपल्या अहवालामुळे खरोखर आमच्या कोळी समाजाला न्याय मिळू शकतो कारण जस्टिस हरिदास यांच्या कमिटीने एक चांगला अहवाल दिलाय पण दुर्दैवाने अहवाल आला आणि आचारसंहिता लागली, आचारसंहितेनंतर इलेक्शन लागलं आणि इलेक्शन नंतर नवीन सरकार आलं, 1 वर्ष झालं। आपण हरिदास कमिटीचा रिपोर्ट लागू करा आणि आमच्या मच्छीमार बांधवांना भगिनींना त्या ठिकाणी व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे, त्याकरता त्या ठिकाणी त्यांना मदत झाली पाहिजे याकरता संघर्ष करतोय पण सरकारने हा रिपोर्ट अजूनही दाबून ठेवलाय। पण जरूर आपण सगळे मिळून दरेकर जी आहेत सगळे आपले आमदार आहेत, आपण सगळे मिळून या अधिवेशनामध्ये सरकारच्या पाठीमागे लागू आणि कुठल्याही परिस्थितीत हरिदास कमिटीचा रिपोर्ट हा त्या ठिकाणी समोर सादर झाला पाहिजे आणि हा व्हॅलिडिटीचा प्रश्न सुटला पाहिजे याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू हा विश्वास मी देतो। पुन्हा एकदा एवढ्या चांगल्या कार्यक्रमात आपण बोलवलं, एवढ्या चांगल्या संख्येनं आपण आलात, सगळ्या नियमांचं पालन करून हा कार्यक्रम केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। आणि दादा आजचा तर हा कार्यक्रम आपण घेतला, 2000 लोकांना आपण साहित्य वाटप करतात पण यानंतर यापुढे देखील अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आपण घ्यावेत याकरता आपल्याला शुभेच्छा देत माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।